हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जसं की तुम्हाला माहितीच आहे, आपण चाललोय जेजुरी सोलापूर देवदर्शनाला. बस आले, पूजा करूया आणि निघूया आपण पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, वेलकम ड्रिंक आणि समोसे आले, खाऊन घेऊया मस्तपैकी. ही बस बघा, खूप मस्त आहे. ही वेगळी बस आहे, कोल्हापूरला होती ती बस नाही आहे. खाऊन भेटूया पुढे आपण. डायवर्टीट आली आहे, त्यात शॅम्पू, ऑइल आहे, कोलगेट आहे, आय डी कार्ड आहे आणि हा सूप. मागच्या वेळेस सूप हा वेगळा होता, त्यांचा पार्लेचा फेवरेट होता. आता हा दिला आहे. आता इथे पण थांबला. ही आपली बस आहे आणि उडपी टू मुंबई असं एक हॉटेल आहे. किती वाजता पोहोचू सकाळी काय माहिती नाही, डायरेक्ट सकाळी भेटू. आज आपण लेट निघालेलो, 9 वाजता काय निघायचं होतं, 10 वाजता निघालो. पुढे आपलं डायरेक्ट हॉटेलला भेटणार आहे, ते पण पंढरपूरला. पुढे भेटूया, बाय. तिथे जेवणाची सोय केली. जेव्हा तुम्ही लाईनीत जाणार ना, लाईनीमध्ये, तेव्हा लाईनीमध्येच मंदिर समितीचं. तर मित्रांनो, दादाने जशी माहिती दिली त्यानंतर आपण रूमवर गेलो. रूमवर जाऊन मस्त फ्रेश होऊन नाश्ता केला, पोहे खाल्ले आणि फेटे घालून टिक्के लावून सगळे निघाले आपण मंदिरात जायला. मंदिरात कदाचित फोन आणि काय अलाउड नाही आहे, तर लॉकरमध्ये फोन ठेवायचा आहे. तर जेवढंच लांबून दाखवण्यात येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. पुढे जाऊन भेटूया डायरेक्ट मंदिरात. मित्रांनो, खूप भारी दर्शन झालं, कारण आपण 5 तास लाईनीत उभे होतो. 5 तास वैतागलेलो, कंटाळलेलो. त्यानंतर जसं आपलं दर्शन झालं आहे ना, जसं आपलं चरणस्पर्श झालं ना, खूप भारी वाटलं. सगळा थकवा निघून गेला आणि नंतर आपण जेवायला गेलो. जेवलो आणि लॉकरमध्ये फोन होता. लॉकरमधला फोन घेतला आणि लगेच आलो आपण आपल्या निवासस्थानी, म्हणजे फक्त निवासस्थानी, रूमवरती. आता आराम करूया आणि पुढच्या प्रवासाला निघूया. बाय. 7 वाजलेत, आता आपण निघूया सिद्धी महागणपतीवर. हां, चला आपण आता सिद्धी महागणपतीला पोहोचलो आणि दादा माहिती देतोय. श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर. एक छोटीशी स्टोरी सांगतो या मंदिराची. ही जी जागा आहे ना, ज्यांची आहे ती मराठी व्यक्ती आहे आणि त्यांनी स्वतःचं घर बांधण्यासाठी खणकाम चालू केलेलं आहे. आणि खणकाम करताना गणपती बाप्पाची मूर्ती सापडली, त्यामुळे खणकाम म्हणजे घराचं काम करायचं त्यांनी स्टॉप केलं. आणि मग सगळ्यांना विचारपूस वगैरे केली, मोठ्या व्यक्तींना वगैरे, घरातल्या व्यक्तींना वगैरे, आणि गणपती बाप्पाचं मंदिर बांधायला त्यांनी सुरुवात केली. हे मंदिर ज्यांचं आहे ती एकच व्यक्ती आहे आणि ज्यांनी म्हणजे बांधकाम पूर्ण केलेलं आहे ना, ती पण एकच व्यक्ती आहे. एकूण 42 वर्ष लागलेत हे मंदिर बांधायला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, उंदीर मामा की. चला दर्शन घेऊ. सो मित्रांनो, जेवण आलंय. साईचे ब्लॉग आपण जेवायला पण सजेस्ट करूया, पुढे भेटूया. चला बाय. तर मित्रांनो, आता मस्त जेवण झालंय आणि मस्त हवा खायला बसलोय विथ माय फ्रेंड सागर. सो आज आपण पंढरपूरला विठ्ठल रखुमाई मंदिराचं दर्शन घेतलं. 5 तास लाईनीत उभे होतो, पण जाऊ दे. त्यानंतर रिद्धी सिद्धी महागणपती यांचं दर्शन घेतलं. खूप मस्त वाटलं. दादाने जे सांगितलं तेही खूप मस्त वाटलं ऐकून. तर उद्या आपल्याला 5 वाजता निघायचं आहे पुढच्या देवदर्शनासाठी.
तर आत्ता आपण निघूया. आत्ता वाजलेत 11. जाऊन झोपूया. उद्या म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया पार्ट 2 मध्ये. तर आत्तापुरती एवढंच. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. Body, I'm an icon, man. My girl about a 10. I should fuck her in the Benz.